UDID कार्ड हे कशा प्रकारे रिन्युअल करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल। मित्रांनो, चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाउ करून घ्या। त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। चला तर पाहूयात UDID कार्ड हे रिन्युअल कशा प्रकारे करायचे आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल वरती यायचं आहे। गुगल वरती आल्याच्या नंतर आपल्याला UDID कार्ड असं एंटर करून घ्यायचं आहे। त्यानंतर पहिलीच वेबसाईट येऊन जाईल आपल्याला swavambhankard.gov.in। तर या वेबसाईट वरती आपल्याला लॉग इन करायचं आहे। या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी PWD लॉग इन दिसेल। तर या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीचं UDID कार्ड काढायचं आहे त्या व्यक्तीचा आपल्याला एनरोलमेंट नंबर किंवा UDID कार्ड नंबर आपल्याला अगोदरचा लागेल, तो आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे त्या व्यक्तीची जन्मतारीख म्हणजे बर्थ डेट आपल्याला या ठिकाणी या कॅलेंडर मधून सिलेक्ट करून घ्यायची आहे। जी त्या व्यक्तीची जन्मतारीख असेल ती आपल्याला या ठिकाणावरून या कॅलेंडर मधून सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्याप्रमाणे या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे त्या कॅप्चरचं बरोबर असलेलं उत्तर आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करून आपल्याला त्या व्यक्तीचं लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्याच्या नंतर लाभार्थीची प्रोफाईल आपल्याला या ठिकाणी ओपन झालेली दिसेल। जे लाभार्थीचे डिटेल्स आहेत या ठिकाणी UDID कार्ड नंबर, त्यानंतर UDID कार्ड जनरेट करायची दिनांक, त्यानंतर नाव अशी प्रोफाईल आपल्याला ओपन झालेली दिसेल। त्यामधील आपल्याला लेफ्ट साईडला यायचं आहे आणि या ठिकाणी पाहायचं आहे रिन्युअल कार्ड। तर या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ज्या जिल्ह्यातून लाभार्थीने हे UDID कार्ड इश्यू केले होते त्याच जिल्ह्यातून पाहिजे असेल तर आपल्याला पहिल्या टॅबवरती क्लिक करायचं आहे। अदर डिस्ट्रिक्ट जर पाहिजे असेल तर आपण खालील ऑप्शन यूज करू शकता आणि त्यानंतर आपल्याला जनरेट OTP या बटनावरती क्लिक करून लाभार्थीच्या मोबाईल क्रमांकावरती जो आधार कार्डला मोबाईल लिंक असेल त्यावरती एक OTP पाठवण्यात आलेला आहे। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून आपला अर्ज हा रिन्युअल साठी सबमिट करायचा आहे। आलेला OTP आपण या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर सक्सेसफुल व्हेरीफाईड झालेला आहे आपला UDID कार्ड रिन्युअल साठी। तर आपण या ठिकाणी पाहू शकता युअर रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, द ऍडमिन विल टेक ऍक्शन सून। त्यानंतर आपल्याला एक रिसिप्ट जनरेट करून घ्यायची आहे आणि ते रिसिप्ट आपला जिल्हा रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये जाऊन आपल्याला पुन्हा एकदा तपासणी करायची आहे आणि त्याच्या आधारावरती आपल्याला आपलं कार्ड हे रिन्युअल करून देण्यात येईल। तर ते रिसिप्ट कशा प्रकारे काढायची आहे तर त्यासाठी आपल्याला पुन्हा माय अकाउंट वरती आल्याच्या नंतर त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला रिन्युअल कार्ड या बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपली रिसिप्ट हे जनरेट होऊन जाईल। खाली ऑप्शन दिसेल डाउनलोड रिसिप्ट, या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपली रिसिप्ट हे आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता आपण आपली रिसिप्ट या ठिकाणावरून सेव्ह करून डाउनलोड करून सेव्ह करून घेतलेली आहे आणि हे रिसिप्ट जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीकडे द्यायची आहे आणि त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवून त्यांची तपासणी करून घेण्यास सांगावे। त्यानंतर 1 महिना ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये लाभार्थीच्या ऍड्रेस वरती हे रिन्युअल झालेलं नवीन कार्ड ऑटोमॅटिक येऊन जाईल किंवा आपण आपल्या प्रोफाईल मधून देखील प्रिंट मारू शकता। तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।